मतदारसंघात साहेबांबरोबर काय संदर्भात पॉझिटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी इथल्या पंढरपूर मंगळवेढा असेल आणि पंढरपूर तालुक्यातल्या मग माडा विधानसभेमधली गाव असतील, सांगोला विधानसभेमधली आणि मोळ विधानसभेमधली या गावांना सगळ्यांना प्रमुख वडीलधारी असतील, तरुण सहकारी, माता भगिनी या सगळ्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून आमच्या प्रत्येक कार्यकर्ते असतील, पदाधिकाऱ्यांनी बूथ लेवलला स्वतः थांबून त्या ठिकाणी काम करून मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी पार पाडली आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून जवळजवळ 45,500 मताधिक्य आदरणीय लोकप्रिय खासदार प्रणितीताईंना देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या दरम्यान बजावली। त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या 17 गावातून 12,000 त्या ठिकाणी मताधिक्य आणि माडा मतदारसंघातल्या उमेदवाराला देखील मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही त्यावेळी बजावली आणि म्हणून महाविकास आघाडीचं लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। याच गोष्टीवर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रमुख म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, काँग्रेसचे आदरणीय नानाभाऊ असतील, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब असतील, खासदार आदरणीय खासदार प्रणितीताई शिंदे असतील किंवा खासदार दयशीलबाई मोहिते पाटील साहेब असतील, यांना सांगून महाविकास आघाडीकडून मी येणारी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे, आपण संधी द्यावी ही विनंती आम्ही त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते या सगळ्या गोष्टीचा सारासार त्या ठिकाणी विचार करतील। आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही पद्धतीनं सगळे त्यांना त्या ठिकाणी भेटतील, येणाऱ्या काळात देखील भेटून उमेदवारी मागतील, पण लोकसभेमध्ये केलेलं काम आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा सारासार विचार करून ते या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि त्यांनी संधी दिली तरी त्या ठिकाणी मी निवडणूक लढवलंय आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार जरी नाही केला तरी येणारी विधानसभा ही मी या ठिकाणी लढवणार आहे म्हणून वरिष्ठ नेते मंडळींना त्या ठिकाणी मी सांगून आलेलो। लोकसभेत